प्रकाश सोळंकी आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर मराठा आरक्षणाचा विषय राज्यभरामध्ये जसा आक्रमक पद्धतीने मांडला गेला होता, अनेक आंदोलन झाली, या आंदोलनामध्ये आपल्या घरावर सुद्धा हल्ला झाला होता। आज या सगळ्या संदर्भातलं एक विधेयक मांडलं जाणार आहे। काय वाटतं, हे जे विधेयक आहे ते टिकेल का? कारण की याच्यापूर्वी सुद्धा प्रयत्न झालेले होते। नाही, यापूर्वी दोनदा प्रयत्न झाले आणि दुर्दैवाने ते विधेयक म्हणजे तो कायदा टिकला नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणूनच सरकारने आता अधिक काळजी घेऊन, तज्ज्ञाची मदत घेऊन, वकिलाची मदत घेऊन ज्या काही त्रुटी हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने दाखवल्या होत्या त्या त्रुटीवरती मात करण्याचा प्रयत्न निश्चितपणानं केलेला आहे। आणि त्यामुळं आजचा जो काही कायदा पास होईल तो कोर्टातही टिकेल आणि बऱ्याच वर्षापासूनची जी मराठा समाजाची मागणी आहे त्यांना न्याय मिळेल असं मला वाटतं। आज जरांगे पाटील जेव्हा बोलतायत माध्यमांशी तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला टिकणारं आरक्षण आणि आम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या या सगळ्या विधेयकामध्ये असल्या पाहिजेत, अन्यथा आम्ही पुन्हा एकदा आंदोलन छेडू। त्याच्यामुळे याच्यापूर्वी सुद्धा आपण मराठा समाजाचं आंदोलन बघितलेलं आहे। असं वाटतं की जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आता अधिक जास्त आक्रमकपणे हे आंदोलन होईल। मला आजच्या जे काही अधिवेशनामध्ये विषय मांडला जाणार आहे तो मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण त्याच्यातून हे आरक्षण द्यायचं असा निर्णय शासन घेत आहे। दुसरी बाजू आहे की जो जरांगे पाटलांनी मुद्दा उपस्थित केला होता कुणबी नोंदीचा, तर त्या नोंदीप्रमाणे ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सरकारच्या वतीनं फार जोराची मोहीम चालू आहे, दिले जात आहेत। माझ्याही मतदारसंघामध्ये अंदाजे 3000 लोकांना ह्या कुणबी प्रमाणपत्राचं वाटप केलेलं आहे। जरांगे पाटलांची जी दुसरी मागणी आहे की सगळा सोयऱ्यांना मिळालं पाहिजे, तर सगळा सोयऱ्यांना म्हणजे जे रक्ताचे नाते आहेत त्यांना मिळालं पाहिजे आणि निश्चितपणानं ते मिळेल। कारण की आजपर्यंत समजा एखाद्या कुटुंबात मला मिळालंय तर माझ्या वडिलांना मिळतं, माझ्या मुलांना मिळतं, माझ्या मुलींना मिळतं, त्याप्रमाणे मिळावं अशी त्यांची मागणी आहे। आणि जे काही नातेगोते आहेत म्हणजे रक्ताचे नाते आहेत, लग्नाच्या माध्यमातून ज्याला पुष्टी मिळू शकते अशी जी काही नाते आहेत त्यांनाही आरक्षण द्यावं अशी त्याची मागणी आहे आणि सरकार याच्या बाबतीत अतिशय सकारात्मक आहे। जो खरं तर विधेयकाचा जो एक कागद आहे तो साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शैक्षणिक आणि आपण बघतो की जे नोकरी आहे त्या दोघांमध्ये पण मराठा समाजाला 10% आरक्षण दिले जाईल अशा पद्धतीचं एक वक्तव्य आहे, एक जे वाक्य आहे ते त्या याच्यामध्ये विधेयकामध्ये आहे। तुम्हाला असं वाटतं की हे एवढं टक्क्याचं आरक्षण दिल्यानंतर मराठा समाज खुश होईल किंवा त्यांचं समाधान होईल? आता मराठा समाजाला हे आरक्षण मिळते, पूर्वी मिळालं होतं, आता टक्केवारीमध्ये मला निश्चित माहिती नाही, परंतु निश्चितपणानं आज 10% जरी आरक्षण मिळालं तरी EWS मधून ॲडिशनल आरक्षण जवळजवळ 8.5% मराठा समाजाला मिळते। ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना OBC मधून आरक्षण मिळणार आहे आणि त्याच्यामुळं एकंदरीतच या सर्व बाबीचा विचार केला तर मराठा समाज निश्चित हे मान्य करेल असं मला वाटतं। खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना असं सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे की आज सभागृहामध्ये कोणते आमदार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या या विधेयकाला खरं तर संमती देतात, पाठिंबा देतात हे आम्ही बघू। कुठेतरी हा एक इशारा आहे? नाही, मला असं वाटतं की तसं काही एक मतानंच ठराव पास होईल, विधेयक पास होईल, त्याच्यावर फार चर्चा होईल असं मला वाटत नाही। आणि चर्चा झाली तर आम्ही मराठा समाजाची बाजू निश्चितपणानं मांडू। पाहतो आहोत की मराठा आरक्षणाच्या संपूर्ण विषयावरती जे काही एक वादळ निर्माण झालं होतं त्या सगळ्या संदर्भात आज विधेयक मांडलं जात आहे आणि आम्ही एक मताने खरं तर या विधेयकाला पाठिंबा देऊ, समर्थन देऊ अशी सुद्धा एक जी भावना आहे ती प्रकाश सोळंके यांनी या ठिकाणी मांडल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन राकेश सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।